प्रीतमने गाडी ठोकली पार्किंग मध्ये। माग गाडी बघण्याच्या याच्यात ते पुढं कॉर्नरला लागली। गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती। आज दिवस थोडासा स्पेशल आहे। आज आहे माझ्या मेहुण्याचा वाढदिवस। सो हॅपी बर्थडे विशाल, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। बाकी मी थोडंसं कामानिमित्त बाहेर चाललोय। प्रियाला घ्यायला विशाल आणि मम्मी ते येतील। आम्ही थोडं बाहेर जातोय। माझं एक काम आहे, ते काम करून मग मी यांना जॉईन होणार आहे। ठीक आहे, तुम्ही लवकर या। येस, मी लवकर येतो तसं, पण सांभाळतोपर्यंत। येस, केक आणायला जायचं आहे आणि मम्मी ते मला घ्यायला येणार आहेत। तो आज आम्ही जाणार आहोत बाहेर। तुम्हाला तसं सांगितलंच आहे। मम्मी ते अजून काय आले नाही। त्यांची वाट बघून बघून आम्ही थकून गेलोय। प्रीतम आता जाऊन त्यांचं काम करून सुद्धा येत आहेत, पण त्यांचं अजून काही तयारीच नाही। कारण की त्यांच्या इकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामध्ये। त्याच्यामुळे काही त्यांचं काम वगैरे पटापट आवरले नाही, म्हणून वेळ लागलाय। तर आता निघता येते, तोपर्यंत मी माझी तयारी वगैरे सगळं करून ठेवते। तो छोटासा ट्युटोरियल बघा माझ्या मेकअपचा, सिंपल मेकअप। हे बघा, आता मी माझं सामान नेहमी ती पर्स घेते, पर्स मध्ये शोधत बसत राहते कंटिन्यूस, कुठे काय, मग कुठे इकडे काही वेळ सापडतं, इकडे काही सामान सापडतं। त्याच्यामुळे मी काल एक माझी बास्केट तयार केली, जो मला कंटिन्यू म्हणजे जेव्हा जेव्हा मी मेकअप करते तेव्हा मी पूर्ण ती बास्केटच घेऊन बसेल, असं मी एक जस्ट ट्रे बनवलाय। थांबा मी तुम्हाला दाखवते। बघा, माझं मेकअप याच्यामध्ये ब्रश आहेत सगळे मेकअपचे। हे बघा, इथे सगळं सामान आहे माझं मेकअपचं। तर आता हे घेऊन बसला, याच्यातच टाकायचं आणि परत ठेवून द्यायचं, म्हणजे पसारा पण होत नाही। तर चला आता आपण मेकअप करूया। प्रीतम आले, त्याच्यामुळे मी दरवाजा ओपन करायला गेलेली। प्रीतमने गाडी ठोकली पार्किंग मध्ये। का बरं ठोकली हो गाडी? मेरी गलती है। सगळं गाडीचं तुम्ही हे करायला लागले, वाट लावायला लागले। ते प्रीतू जाम टेन्शन मध्ये आहे, गाडी ठोकली तर। बरोबर पार्किंगला येऊनच ठोकता गाडी तुम्ही। अगं तिथं आहे ना, एक गाडी लावून दिलेली अशी मधीच, मी ते गॅप काढत होतो। माग गाडी बघण्याच्या याच्यात ते पुढं कॉर्नरला लागली। थँक गॉड की पीपीएफ होतं गाडीला। आता ते पूर्ण बंपरची त्या एका साईडची लाईटच्या खालची पूर्ण पत्ती बदलावं लागणार आहे। तरी मी तुम्हाला आता दाखवतो खाली गेल्यावर किती मोठा स्क्रॅच आला आहे। पण तो स्क्रॅच निघून जाईल म्हणून मी असं हसतोय। ऍक्च्युली मी आधी घाबरलो, खूप टेन्शन आलेलं। तो जिथं स्क्रॅच झाली गाडी तिथं घसून पाहिली आणि मग दिसलं की कलरला नाही डॅमेज झालं, फक्त पीपीएफ फाटलं गेलंय। सो रिलॅक्स झालं ना। पण आता हो, दोनदा कसं काय ग? या साईडने एकदा झालं ते तर ते मुंबईला असे शेजार खेटून गेलेले एकदम। देख रहा है विनोद, बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है। सडक तर बाळ, ते आपली चुकी नाही। पण एनिवे आता दोन्ही पत्ते एक साथ बदलून घेईल, म्हणजे मग त्याच्यासोबत स्क्रॅचलेस पुन्हा गाडी आपली होऊन जाईल। तर माझा बेस तयार झालाय। बेस म्हणजे फक्त फाउंडेशन लावलंय, अजून पुढचं बाकी आहे। झालेलं आहे माझं इकडे मेकअप, फक्त आता मस्करा लावायचं राहिलंय, बाकी सगळं झालंय। आणि ड्रेस वेअर करून मग टिकली लावणार। सगळे सोफ्यावरती ना खूप धूळ बसली, आता ती काढावं लागेल, कारण की किट्टून त्या दिवशी खूप घाण केली। काय मागवलं तू? काय परी हूं मैं। परा आहे मग परा काय पण आहे, मला कळालं नाही। अहो ते बाथ टॉवेल येतो। बाथ टॉवेल? काय मागवलं? बघू शकता किती सुंदर मेकअप झालाय, एकदम लाईट, आणि फक्त टिकली लावायची राहिली आहे। बाकी वाटतोय की नाही छान, जास्त हेवी नाही वाटत आहे, एकदम नॉर्मल लाईट
पिंक मेकअप का केलाय कारण पिंक कलरचा ड्रेस आहे म्हणून. बघू शकता माझा फायनल लुक. कशी दिसते मी गुलाबी ड्रेस मध्ये गुलाबी साडी. सो रेडी आहोत आम्ही सगळे. आता आपण निघूयात. मम्मी ते खाली येऊन थांबले. विशाल आलाय वरती, प्रियाला घ्यायला आला ऍक्च्युअली तो. नाही तुम्हाला पण घ्यायला म्हणजे मी बाहेर गेलेलो होतो ना, मी आता आलो घरी. लेट येणार होती पण तुम्हीच लेट आले. हा, मी डायरेक्ट जॉईन करणार होतो पण तुम्ही लेट झाला. सो सगळ्यांकडून तुला आपल्या व्ह्युअर्स कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि खूप तुझं आयुष्य पुढे भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सो चलो आता जाऊया. ऑलरेडी खूप लेट झालंय. आता आम्ही एका ठिकाणी चाललोय. पहिले केक घ्यायचा आहे प्रिया. हा चला. केक घेऊया आणि मग जाऊया. ओके. काय बर्थडे बॉयलाच घेऊन चाललो आम्ही केक आणायला. चला. हे बघा, हे इथे स्क्रॅच पडला पूर्ण एवढा मोठा. म्हणजे हा ऍक्च्युली मध्ये नाही गेलाय, फक्त PPF फाटलाय पूर्ण. एवढा मोठा स्क्रॅच बसला गाडीला. लय जीवरस तळला होता माझा. म्हणजे लय दुःख झालं होतं मला, पण नंतर खुश झालो की जाऊ द्या PPF केलाय म्हणून. तर निघालो आम्ही आता. किट्टूला घेतला मी आणि सगळे. मम्मी पुढे होते ऍक्च्युली. मी मम्मीला म्हटलं आता मी बसतो पुढे, तुम्ही बसा. किट्टूला मागं बसवलं की किट्टू परत पुढे यायचं पळत होतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं मी बसतो त्याला घेऊन. किट्टू काय म्हणतो? हाय बोल सगळ्यांना. हाय. तुझं नाव सांग. पप्पू. पप्पा का बरं नाही आले? अहो पप्पाला कधीच मी थांबली खाली आणि सगळं जेवण मी खाली गाडी घेतली. वरती जेवण पण नाही ठेवलं. पप्पा बोलले मी थांब एक ट्रिप मारून येतो. आणि मी थांबून थकली. पण आता पप्पाला बोलली तुम्ही या इथपर्यंत घ्या बोलून मग मी येतो. तुम्ही या म्हटलं स्कूटी हो, आम्ही मग मोठ्या गाडी जाऊ आपण. ठीक आहे चलेंगा. असं बोलले. हा येत हा म्हणजे चित्रालयाला येत आहेत. मग तिथून पप्पांना घेऊन जाऊया. केक पण घ्यायचं तसं. हा ना, मग आम्ही रिटर्न आलो बबलीकडनं पप्पाला घेण्यासाठी. तेव्हा गाडी आली पण किट्टूची. बघा केक घ्यायला आलो होतो. खूप सारे व्हरायटीज होत्या बट मम्मीने चूज केला तो ट्रिपल डस्ट तिथं ना प्युअर चॉकलेट. प्युअर चॉकलेट. अच्छा. आणि मग मला दुसरा काही व्हरायटी नाही भेटली. म्हणजे ऑप्शन नाही राहिला दुसरा. कारण सगळ्यांना माहिती आपण क्रीमचे केक खात नाही. सो मग मी सीझन जसं चालू आहे मँगोचा त्या हिशोबाने मँगो घेतलाय. मग मँगो फ्लेवर घेतलाय मी. हा आता केक मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवतो. त्यांनी पाहिलं केक आणले ते तर त्याचं बघा चळवळ. किट्टूला नाही द्यायचा केक. हा किट्टूला नाही द्यायचा कारण त्यांनी काल रात्री पण तेच केलं. फर्स्ट टाइम एवढं पाणी जवळ आलंय ते पण दिवसा. खूप जवळ. म्हणजे बघा इथे झाड आहेत आणि इकडे पाणी एकदम जवळ पाणी आलंय. फुल 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 मस्त वाटतंय. खूप छान थंडावा आहे एकदम. बाबा सोबत मामा सोबत बाय बाय. बाय बाय. उतरवलं का नाही म्हणतो उतरायला. मी आता बीच वरती चटई टाकली आहे. इथे गाडी लावली आहे. मामा किट्टू खेळतायत. आता आम्ही घरून जेवण बनवून आणलंय सगळं काही मम्मीने त्यांनी. हा भरायला कुठे गेला? पाण्यामध्ये गेलेला. काही झाली होती तुला? ये कोणासाठी आणला? हे बघा विशालसाठी मस्त असा केक घेतला मँगो फ्लेवर. किट्टू थांब थांब थांब. लगेच नाही. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. पप्पाला हॅपी बर्थडे कर पहिले. पप्पाला हॅपी बर्थडे कर पहिले. ओ पप्पा हॅपी बर्थडे. ओ पप्पा हॅपी बर्थडे हो. तेव्हा त्याला केक खायचा. लवकर घे. लवकर बर्थडे. तेव्हा थँक्यू. तेव्हा थांब 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 रात्री पण नाही कापू दिला. थांब 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 बबड्या थांब 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 खाऊ दे खा. थांब. चला चला बसा पप्पा. नाही हे हा हे वेस्ट गेलं. म्हणजे वेस्ट म्हणजे नंतर कापूस संध्याकाळी मम्मीच्या केकला लावते. कारण आहे ना आता हवा खूप आहे. किट्टूला मांडीवर बसव. आता कॅन्डल कोणतीच लावता येणार नाही आम्हाला. आणि विशाल हे ना किट्टूनेच हे केलं. हा जाऊ दे आता केक कट करून काय करतो आता. बघा मस्त मेजवानी चालू झाली. सगळे बसले जेवायला आणि त्यात किट्टू आहे ना सगळीकडे केक लावतोय. आणि त्याचे पाय बघा ना किती खराब केले. पाय हा मातीतच गेला होता लगेच पळत पळत. का रे मला पण चटणी रील चालू होणार आहे. एकदम भारी रील आहे. माझ्या अकाउंटला जाऊन बघा. हा विशाल खरात अकाउंटला मला कोलॅबरेशन बघा.
नाही कोलॅबोरेशन मध्ये करणारच आहे. चला ऍक्टिंग मध्ये नाही का थोडी काय कमी जास्त होऊ होऊ शकते, आपण ऍडजस्ट करून घ्या. फर्स्ट टेक मध्ये चांगलं झालेलं आवडेल सगळ्यांना. येस येस, यांना बघायला पण आवडेल फर्स्ट टेक मध्ये. फर्स्ट टेक घेणार आहे. हा ठीक आहे चालेल. चला प्रॅक्टिस करून घ्या अगोदरच. सांगितलं चप्पा चढणं चला. पहिले एवढं आहे नंतर नाही पहिले तेवढं पहिले एवढं म्हणजे पण ऍड झाली यांना. पूर्ण व्हिडिओ बघा जाऊन. मला फुल म्हणजे त्यांनी दिलंय मला पिलेल्याची ऍक्टिंग करायची आहे. माझी ओढणी खाली पडली. अरे खाली गेली मला वाटलं झटक झटक ऍक्टिंग मध्ये बबलीची ओढणी घालवली. हा मग विशालने अशी ओढणी घ्यायची आहे आणि मला फक्त ऍक्टिंग सांगितली, दुसरं काहीच नाही. लेट्स गो. तू काय नाही, तू फक्त बसून राह. पप्पा इकडे एक मिनिट. केलं ना तेव्हा असं कर. इकडे रे. असं नाही, इकडे बघा. असं दोन्ही खातो. हा बस. 4 वेळेस उचलायचे. हे बघा इकडे हसायचं बिलकुल नाही. बघा इकडे बघा. मम्मीला पहिले सांगून ठेवलेलं हसायचं नाही. हे बघा आता हसू राहिला. हसू नको ग, नाही तर उठ. नाही हसत. चुन्नी लेके बैठा हुआ है मैं, लेकिन गाना नहीं मिल रहा है. गाना नहीं मिल रहा. जो मिला वो तू बोल रहा है बहुत स्लो है. हाँ बहुत स्लो है वो स्लो में नहीं करने का अपने को. और मम्मी को मैं सिखा रहा हूँ. फर्स्ट टेक नाही का सरळ आहे आणि नंतर नाही का मम्मीची ऍक्टिंग सांगतोय. माझी वेगळी आहे, माझी थोडी हार्ड आहे. पण मम्मीची ऍक्टिंग सांगतोय. हे बघा 1 2. खत्म. स्टोरेज फुल झालं आणि रील मध्ये आम्ही सांगितलं तर असायचं नाही, पण तरी पण असं पण बघ मम्मीचा चेहरा हसमुख. मम्मी तू मग माझा चेहरा कसा आहे? नाही हसणार चेहरा पाहिजे नाही. कधी मम्मी टेन्शन मध्ये दिसले तर सांगा की हसमुख व्हा. तुम्ही मला सांगा, माझा चेहरा हसू येते करायला. हा, चला, ठीक आहे चला. बर्थडे वरून आलोय आम्ही आणि खूप थकलोय. पण आता काय मजबुरी का नाम खिचडी. एक तर कसं तरी उठली आली तशी झोपून होती. कारण कसं मला खरंच भूक लागली मला. कारण आहे ना मी सकाळी बाहेर गेलो होतो, त्याच्यानंतर आलो आणि मग नंतर तिकडे नाश्ता नव्हता ना. आणि दुपारी जेवण पण पूर्ण प्रॉपर नाही झालं. लगेच फोटो व्हिडिओ 4 वाजता जेवण झालंय. पण तरी भूक लागली मला. का तर मी पूर्ण जेवण नव्हतं केलं. थोडंच खाल्लं. नंतर ते सगळे ते किट्टू नाही तो किट्टू बीचवर पळाला म्हणून मी पळून गेलो. आता मस्त प्रिया खिचडी टाकते. सो झालेला आहे आपला बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं काही. कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट. ब्लॉग तर मस्त म्हणाला, पण खिचडी गेली ना तुझी खराब. ऍक्च्युली मला कुकरचं झाकण लावता येत नाही. मी नेहमी प्रीतमला कुकरचं झाकण लावायला सांगते, त्यांनी आज लावूनच दिलं. मला ती कढी लावता येते पण ती शिट्टीच नाही बसत. तरी पण रबर नेट नाही लावत तू त्याच्यामध्ये. लावलं मी तरी पण नाही झालं. ठीक आहे जाऊ दे. तर नाही का आपण आता ब्लॉग इथे संपवूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हो भरपूर जणांचे कमेंट्स आहे की तुम्ही अलिबागला आहे आणि इकडे कसं काय, तर ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगू. बाय, गुड नाईट, टेक केअर.